मी लहान असतानापासून असं एक घोषवाक्य ऐकत आलो, की आम्ही दोन, आमचे दोन, आमच्यासारखे सुखी कोण? खरं म्हणजे छोटं कुटुंब, सुखी कुटुंब अशी ती जाहिरात होती. पण आत्ता नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार या गावामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालेला आहे. या चौघांनीही आत्महत्या केली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रमेश लखे, राधाबाई लखे आणि त्यांची 2 मुलं उमेश आणि बजरंग या चौघांचा अचानक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. निवडणुकाचा धुराळा उठत आहे. जो तो आपल्या कामात मग्न आहे आणि महाराष्ट्रातील एक अख्ख्याचे अख्खं चौकोनी कुटुंब ज्याला आपण 2 म्हणजे आई-वडील आणि 2 मुलं आपली जीवनयात्रा संपवून या जगाचा निरोप घेऊन जातात आणि त्यावर कुणीच बोलत नाही. यामध्ये आणखीनही नवीन-नवीन माहिती पुढे येईल, परंतु एक कुटुंब पूर्णतः आपल्यातून निघून गेलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला बोलायला पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला समजून घ्यायच्या आहेत 2-3 गोष्टी. एक तर रमेश लखे यांना अनेक वर्षांपासून अर्धांगवायू झालेला होता. त्यामुळं ते कुठल्याही उदरनिर्वाहासाठी काम करत नव्हते. इतक्या वर्षानंतर रमेश लखे यांनी आत्महत्या केली असेल का यावर लोकांचा आजूबाजूचा विश्वास बसत नाही आणि अर्धांगवायू झालेली व्यक्ती कळफास कसा घेऊ शकते हा एक फार मोठा प्रश्न या सगळ्या प्रकरणात आहे. राधाबाई ज्या रमेश लखे यांच्या पत्नी आहे, सौभाग्यवती आहेत होत्या, म्हणजे ज्यांनी आता त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर त्या गावातील एका मंदिराची देखभाल करायच्या आणि कालिका मातेची रोज पूजा करायच्या आणि 2 मुलं उमेश आणि बजरंग ही दुकानावर काम करायची, बेकरीवर काम करायची. अशा या चौकोनी कुटुंबाचा जो करुण अंत झालेला आहे, त्याच्याविषयी आपण बोलायला पाहिजे. त्यामुळं आपण या सगळ्या प्रकरणाची नेमकी माहिती काय ती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आज आपण अत्यंत दुःखदायक अशा घटनेवर बोलत आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार हे अत्यंत छोटंसं गाव, जेमतेम 2-2.5 हजार लोकवस्तीचं, काही जण 3,000 लोकवस्तीचं म्हणतात. तो काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही. या गावात रमेश लखे आणि राधाबाई लखे त्यांची 2 मुलं बजरंग आणि उमेश असं हे चौकोनी कुटुंब. त्यांना जेमतेम शेती होती. शेतीमधून फारसं काही उत्पन्न येत नव्हतं. मी आधी सांगितल्याप्रमाणे रमेश लखे अर्धांगवायूमुळे अनेक दिवसांपासून, वर्षांपासून आजारी होते. 25 वर्षांपासून ते अर्धांगवायूने आजारी होते. त्यांचं वय 51 वर्ष आहे. आणि अशा कुटुंबाचा अचानक एक दिवस सकाळी पहाटे अंत होतो. चौघांचे मृतदेह आढळून येतात. या घटनेमध्ये आश्चर्यकारक गोष्टी खूप घडलेल्या आहेत. एक तर रमेश लखे आणि राधाबाई लखे यांचा जो मृतदेह आहे तो त्यांच्या घरामध्ये सापडला. मी आधी सांगितल्याप्रमाणे राधाबाई लखे या गावातीलच कालिका मंदिराच्या देखभालीची जबाबदारी बघत असत. त्यांच्या हातानेच रोज या कालिका माते मंदिराला कुलूप लागायचं आणि सकाळी 5 वाजता नित्यनियमाने त्या कालिका माता मंदिराची कुलूप उघडायच्या आणि नंतर या मंदिरामध्ये परत ये-जा सुरू व्हायची, पूजापाठ सुरू व्हायचा. नेहमीप्रमाणे जवळा मुरार या गावातील महिला आणि सगळे मंडळी गुरुवारी सकाळी जेव्हा मंदिरात आले त्यावेळेस त्यांनी बघितलं की मंदिराला कुलूप लागलेलं होतं. राधाबाई का आल्या नाहीत या विवंचनेत त्यांनी साधारणपणे 2 तास तिथं वाट बघितली आणि नंतर त्यांचा शोध घेत बरेच जण त्यांच्या घरी पोहोचले. घरी जाताच त्यांच्या लक्षात आलं की राधाबाई आणि रमेश लखे या दोघांनी घरामध्ये गळफास घेतलेला आहे आणि त्यांची दोन्ही मुलं नाहीत तिथं. त्यामुळं गावातल्या अनेकांना हा खूप मोठा धक्का बसला. दररोज सकाळी 5 वाजता नियमितपणे कालिका मातेची पूजेसाठी येणाऱ्या राधाबाई आज आल्या नाहीत आणि आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतीचाही मृत्यू झालेला आहे. हे ऐकून अख्खं गाव शोकसागरात बुडालं आणि दिवसभर कालिका माताचं मंदिर त्या दिवशी काही उघडलंच नाही. त्यानंतर गावातील काही मंडळींनी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आणि काही जण आपापल्या कामानिमित्त मुदखेड स्टेशन आणि तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या गावाच्या मुरगाव स्टेशनजवळ जायला लागले. त्यावेळी रमेश आणि राधाबाई यांची 2 मुलं जी दुचाकी वाहन वापरायची ती दुचाकी त्यांना रेल्वे स्थानकाच्या बाहेर दिसली. आजूबाजूला बघितल्यानंतर या दोन्ही मुलांचा काही पत्ता लागेना म्हणून रेल्वे पटरीवर त्यांचा शोध घेतला. तेव्हा बजरंग आणि उमेश यांचेही मृतदेह त्यांना रेल्वे पटरीवर आढळून आले आणि ही दुसरी दुःखाची बातमी पुन्हा गावात पोहोचली. खरं म्हणजे ही घटना खूप क्लेशदायक आहे. पोलिसांचा जो प्राथमिक तपास झालेला आहे त्यातून त्यांचं म्हणणं असं आहे की ही सगळी जी घटना घडलेली आहे ही आर्थिक विवंचनेतून किंवा गरिबीतून घडलेली आहे. कारण काही का असेना
आपण जेव्हा शेतकरी कुटुंबाची, मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना जेमतेम शेती होती आणि दोन्ही मुलं, एक मुलगा बरेच दिवस दोन्ही मुलं एका दुकानावर, कपड्याच्या दुकानावर काम करायची. नंतर एक मुलगा बेकरीच्या दुकानात काम करत होता. त्यामुळे त्यांचंही उत्पन्न काही फार जास्त नव्हतं. आणि अशा हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून जर एखादं कुटुंब जात असेल जीवानीशी, तर ती फार मोठी शोकांतिका आहे. ही घटना घडण्याच्या 4-5 दिवस आधी जी एक आणखीन घटना याच कुटुंबात घडली, ती म्हणजे रमेश लखे आणि राधाबाई लखेंचा भाचा इथं गावात शिकायला आलेला होता आणि त्यांना नाताळाच्या 2-3 दिवसाच्या सुट्टी लागल्यामुळं त्याला ते गावाकडं सोडून आलेले होते. त्यामुळं हा काही पूर्वनियोजित डोक्यात काही ठेवून केलेली गोष्ट आहे का ही आत्महत्या? आपल्या भाच्याला परत गावाकडे पाठवून दिलं आणि नंतर आत्महत्या केली का? हा सुद्धा पोलीस तपासाचा एक भाग आहे. लखे कुटुंब गेले. खरं म्हणजे राज्यभराची माझ्याकडे जी आकडेवारी आहे, तर ती अत्यंत वेदनादायक आहे. दरवर्षी महाराष्ट्रात 3,000हून जास्त शेतकरी आत्महत्या करतात. मराठवाड्यामध्ये 1100 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात. मग एप्रिल महिन्यामध्ये एका शेतकऱ्याने बाजरीचं पीक वाळल्यामुळं आत्महत्या केली आणि त्याचा मृतदेह त्या बाजरीच्या पिकासमोरच जाळण्यात आला. अशा अनेक करुण घटना आपल्या कानावर येत असतात. मागे काही वर्षापूर्वी एका शेतकऱ्याने स्वतःची चिता रचली आणि त्या चितेवर त्यांनी उडी मारली आणि आत्महत्या केली. एका शेतकऱ्याने स्वतःच्या अंगाला विजेचे सगळे वायर गुंडाळून घेतले आणि इलेक्ट्रिक शॉक घेऊन त्याने आत्महत्या केली. दुसऱ्या एका शेतकऱ्याने आधीच्यासारखंच अनुकरण केलं, की माझ्या मरणानंतर सरण रचण्याची पण कोणाला जबाबदारी येऊ नये म्हणून स्वतःच चिता रचली आणि त्या चितेवर त्याने उडी घेतली, की लोकांना त्रास नको मृत्यूनंतरही. खरं म्हणजे शेतकरी हा आधी जगाचा विचार करतो, नंतर सर्वात शेवटी स्वतःचा विचार करतो. आणि अशा या शेतकऱ्याच्या कुटुंबात जर अशा पद्धतीने आत्महत्या होत असतील आणि लखे कुटुंबासारखं एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल, त्यावर जिल्हा प्रशासनाची फारशी काही म्हणजे अत्यंत भावनाशून्य अशी गोष्ट लक्षात आलेली आहे. राजकीय नेते आपापल्याच प्रचारात मग्न आहेत. यांचं कधीतरी अशा कुटुंबाकडे लक्ष जाईल का? आता त्या कुटुंबाला मदत वगैरे हा तर विषयच नाही. पण मुद्दा असा आहे, एवढी मोठी घटना घडल्यानंतर महाराष्ट्राचं सामाजिक, मानसिक आणि आर्थिक जे काही कणा मोडून पडलेला आहे शेती व्यवस्थेत अडकलेल्या माणसांचा, तर त्याच्यासाठी आपण काही करणार आहोत का नाही, हा खरा प्रश्न आहे. आजचं लखे कुटुंबाचं जाणं हे आपल्याला काही शिकून जाणार आहे का? आपण त्याच्यापासून काही धडा घेणार आहोत का? आपण असंच दुर्लक्ष करून चालणार आहोत का? आपण इतके विवेकशून्य, भावनाशून्य झालेलो आहोत का? आपल्या मनामध्ये काही, अंतःकरणामध्ये काही जागाच उरलेली नाही का? असे अनेक प्रश्न, अनेक संवेदनशील माणसाच्या मनामध्ये ही बातमी वाचताना ऐकून नक्की जागृत झाले असतील. पण सगळे हतबल झालेले आहेत. कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण आपल्याच धामधुमीत जगतो आहे. या जगण्याला कुठंतरी अर्धविराम देता येईल का? आणि या अशा शेतकऱ्यांना, अशा अडचणीत सापडलेल्या लोकांना काही करता येईल का? हा समाजासमोरचा मोठा प्रश्न आहे. पोलीस तपासामध्ये या मृत्यूची नेमकी कारणं समोर येतील. आत्महत्या काय झालं, घातपात काही, थोडाफार काही जणांचा संशय आहे. परंतु काही का असेना 2 मुलं पटरीवर जाऊन स्वतः रेल्वे समोर पुढे झोपल्याशिवाय तर जीव देत नाही. त्या दोघांची तर आत्महत्याच आहे. याबद्दल तीळ मात्रही शंका नाही. तर अशा तरुण मुलांचं जाणं आणि एका कुटुंबाचं उद्ध्वस्त होणं हे आपल्याला काहीतरी शिकवत आहे. आपण शिकणार आहोत का? हा आपला प्रश्न आहे. या विषयाचा आपण पुढेही असाच मागोवा घेणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.